वाटतात, हे देखील या सगळ्यामधनं आता समोर येऊ शकतं की काय असं दिसतंय? चौकशी तर व्हायला हवी पण या सगळ्या प्रकरणाची? नक्कीच चौकशी व्हायला पाहिजे, कारण की रवी यादवचा आपण बाईट ऐकताना एक गोष्ट त्यांनी नमूद केलेली आहे की यामध्ये इतर मंत्र्यांचीही नावं गोवली गेलेली आहेत किंवा गोवण्याचा प्रयत्न होतोय पवन यादवकडून. मग ही प्रवृत्ती कुठली? म्हणजे अशा प्रवृत्ती ज्या मंत्र्यांना फसवण्याच्या दृष्टीने, म्हणजे कुठलं तरी एक षडयंत्र रचायचं आणि अमुक तमुक मंत्र्याला त्याच्यामध्ये गोवायचं आणि किंवा त्याच्यावर त्याला दमदाटी करून त्याच्याकडनं खंडणी वसूल करणं किंवा आपली काही अनैतिक आणखीन काही कामं करून घेणं, हे सगळे प्रकार ज्या प्रवृत्तीने घडू लागलेत किंवा हे समोर येत आहेत, हे कितपत योग्य आहे? म्हणजे अशा प्रवृत्तीला मुळात शासन होणं गरजेचं आहे. अशा प्रवृत्तीची म्हणजे प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी पहिलं काय झालं पाहिजे, तर पवन यादववरची चौकशी सुरू करून त्याला ताब्यात घेतलं पाहिजे. कशा पद्धतीने तो, म्हणजे आज आपल्याकडे फक्त ह्यांचा नरहरी झिरवळांचा व्हिडिओ आलेला आहे, पण त्याच्या भावाच्या म्हणण्यानुसार जर अन्य लोकांचे व्हिडिओ तिकडे असतील किंवा अन्य लोक त्याच्यामध्ये गोवली गेली असतील किंवा अडकली असतील, हा एक ट्रॅप असण्याची पण शक्यता आहे. म्हणजे आपण फक्त शासकीय निवासस्थानी काय व्हायला पाहिजे आणि काय नाही व्हायला पाहिजे हे जेव्हा म्हणतोय, पण त्याच्यामध्ये एक शक्यता अशी आहे की हा ट्रॅप असण्याची जास्त शक्यता आहे, कारण हा ट्रॅप पवन यादव यांनी अत्यंत सुनिश्चितपणे रचलेला असेल आणि त्याच्यामध्ये तो एका मंत्र्याला गोवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्यांनी कदाचित अन्य मंत्र्यांना किंवा अन्य अधिकाऱ्यांना, अन्य लोकांना याच्यात गोवलंही असेल. आणि जेव्हा त्याची जी इस्पिता आहे ते साध्य जेव्हा झालं नाही, त्याच्यानंतर मात्र हा व्हिडिओ बाहेर काढला गेला आहे का? कारण त्याला जे हवं आहे, ज्या पद्धतीने खंडणी वसूल करायची आहे, दमदाटी करायची आहे किंवा अनैतिक मार्गाने पैसा गोळा करायचा आहे किंवा कुठलीही आपली कामं करून घ्यायची आहेत, याच्यासाठी हा ट्रॅप रचला गेला होता का? हा ट्रॅप फक्त नरहरी झिरवळ यांच्यापुरता मर्यादित आहे की याच्यामध्ये अन्य काही लोक फसली गेली असतील? कारण की रवी यादव जे बोलतोय, जे आपल्याला बाईटमध्ये सांगतोय, त्याची जी प्रतिक्रिया आहे की होय, हा पवन यादव ही व्यक्ती असं करते, याचाच अर्थ की अनेक लोक याच्यामध्ये अडकली गेली असावीत. आणि हा फार मोठा राजनैतिक धक्का आपल्याला म्हणावा लागेल की मंत्री किंवा जी जबाबदार व्यक्तिमत्व जी या पूर्ण महाराष्ट्राला चालवतात, अशी व्यक्तीसुद्धा किंवा अशा व्यक्तीसुद्धा अशा ट्रॅपमध्ये अडकल्या जातात आणि त्यामुळे गुन्हेगारीकरण अधिक नाही. पण मग याचा अर्थ हा एखादा हनी ट्रॅप आहे असं सुद्धा असू शकतो का? म्हणजे यातल्या चौकशी जेव्हा केव्हा होईल त्यानंतर खऱ्या खोट्या बाबी समोर येतीलच, पण मग याच्याकडे एखादा हनी ट्रॅपचा अँगल म्हणून पण पाहता येऊ शकेल का? नक्कीच पाहता येईल. म्हणूनच मी म्हटलं की हे षडयंत्र असावं आणि पवन यादव अत्यंत सुनिश्चितपणे नियोजनबद्ध हे कारनामे करण्यासाठी त्या मंत्र्यांना काहीतरी सांगत असेल किंवा त्यांच्यापर्यंत कसा आपल्याला प्रवेश मिळेल, त्यांच्याबरोबर कसं आपली जवळीक वाढेल, कुठलाही मंत्री किंवा व्यक्ती असेल, हे अगोदर ते नियोजनबद्ध करत असेल. आणि मग कारण आपण त्या व्हिडिओमध्ये एक बघतोय, ज्या व्हिडिओची आपण पुष्टी करत नाही, हे आपण दोघंही वारंवार सांगतोय की लोकशाही मराठी या व्हिडिओचं अजिबात पुष्टी करत नाही आहे, पण तो व्हिडिओ काढला गेला आहे का? कारण ती दोघं जणं जर त्या ठिकाणी सुरुची बंगल्यामध्ये त्या शयनगृहामध्ये एकत्र जर असतील, जेथे मद्यपान होते का, हा व्हिडिओ काढला कोणी? म्हणजे तिसरी व्यक्ती तिथे आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तो व्हिडिओ इकडे म्हणजे हलताना दिसतोय, दृश्य चित्रित करताना दिसतोय, याचा अर्थ कोणतरी तो जाणीवपूर्वक व्हिडिओ काढतोय. ज्या अर्थी तो व्हिडिओ जाणीवपूर्वक काढला गेला आहे, म्हणजेच तो कुठल्या तरी हेतुपुरस्सर आहे. आणि जेव्हा हेतुपुरस्सर अशी घटना होते, म्हणजे त्याचा काहीतरी एक उद्देश आहे. तो उद्देश मंत्र्याला बदनाम करण्याचा, मंत्र्याकडनं खंडणी वसूल करण्याचा किंवा अन्य काही राजकीय षडयंत्र याच्या मागे असण्याची गरज आहे. म्हणून आपण दोघं जण जे म्हणतोय मागापासून की हा एक राजकीय ट्रॅप असण्याची सुद्धा शक्यता आहे. जोपर्यंत नरहरी झिरवळ आपल्याला प्रतिक्रिया समोर येऊन देत नाही, नेमकं काय घडलं होतं, कधी घडलं होतं, तोपर्यंत आपल्याला ही एकच बाजू माहिती आहे. पण ही एक बाजू जरी एक माहिती असली तरी त्याच्यामधलं गैर काय आहे, तर शासकीय निवासस्थानी मद्यपान करणं, शासकीय निवासस्थानी अशा जो खंडणी बहादर आहे, ज्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तीला प्रवेश मिळणं हे अत्यंत चुकीचं आहे. जी जबाबदार व्यक्ती सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहे, ज्यांच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे, अशा जबाबदार व्यक्तिमत्वाकडून असं कृत्य घडणं हे अत्यंत खेदजनक आहे. अजिंक्य, बिलकुल हे खूप खेदजनक आहे आणि कुठेतरी हे व्हायला नको, असे प्रकार घडायला नकोत असं आपण एकीकडे म्हणतोय, पण या व्हिडिओ मागची सत्यता नेमकी काय आहे ही देखील जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या अनुषंगानं या सगळ्याची चौकशी होणं, तपासणी होणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे.
शिवाय मंत्री नरहरी झिरवाळ यांचं देखील या संदर्भात काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण नरहरी झिरवाळ यांची एखादी बाजू असू शकते या व्हिडिओ संदर्भातली, कारण ज्या पद्धतीनं आपल्याला या व्हिडिओमध्ये 2 व्यक्ती दिसत आहेत, तिसऱ्या व्यक्तीकडनं हा व्हिडिओ शूट झाला आहे हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतोय। म्हणजे ही तिसरी व्यक्ती तिथं उपस्थित होती हे या दोन्ही व्यक्तींना माहिती होतं, त्यामुळे जाणीवपूर्वक हे सगळं केलं गेलंय का हा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि जर हे जाणीवपूर्वक केलं गेलं असेल तर मग हा एक प्रकारे हनी ट्रॅपचा प्रकार आहे का असा देखील प्रश्न या निमित्तानं निश्चितपणे उपस्थित होतोय। ज्या सुरुची शासकीय निवासस्थानी 6व्या मजल्यावर हा सगळा प्रकार घडला त्या सुरुची शासकीय निवासस्थानाबाहेरून आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे सध्या आपल्या सोबत आहेत। मनीष, सुरुची शासकीय निवासस्थानाच्या 6व्या मजल्यावर हा सगळा प्रकार घडल्याचं रवी यादवचं म्हणणं आहे, ज्यानं हा व्हिडिओ समोर आणलेला होता। लोकशाही मराठीपर्यंत हा व्हिडिओ त्यानं पोहोचवलेला होता। काय नेमकं या सगळ्या संदर्भात आता समोर येताना दिसतंय? अजिंक्य, आपण जर बघितलं तर अगदीच महाराष्ट्रामध्ये खरात प्रकरण अगदी ताजं असतानाच आता मात्र एक व्हिडिओ जो व्हायरल होता तो महाराष्ट्र राज्याचे जे मंत्री आहेत त्यांचा हा व्हिडिओ आहे आणि त्यामुळेच हे जे प्रकरण आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मंत्री ह्यामध्ये असणं हे जे प्रकरण आहे अतिशय गंभीर प्रकरण मानलं जातं आणि त्यातच प्रामुख्याने कशा पद्धतीने आता मंत्र्यांसोबत अशा ज्या निवासस्थानामध्ये मद्यप्राशन केलं जात आहे, चोरून लपून व्हिडिओ काढले जात आहेत, पण मात्र यामध्ये बदनाम होतोय ते म्हणजे महाराष्ट्रातले मंत्री। पण प्रामुख्याने या संदर्भात नेमकं नरहरी झिरवाळ जे आहेत ते यावरती काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की पवन यादव जो आहे त्याचा भाऊ जो आहे रवी यादव यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण बाहेर काढलं आहे त्यामुळेच कुठेतरी खंडणीचा जो प्रकार आहे तो कुठेतरी आता आहे का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि त्याचबरोबर जे दमदाटीसारखे खंडणीसारखे जे गुन्हे आहेत ते याआधी देखील पवन यादववरती आहेत, त्यामुळेच कुठेतरी मंत्र्याला बदनाम करण्याचा देखील प्रकार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि असे किती मंत्री आहेत, किती अधिकारी आहेत ह्या पवन यादवच्या संपर्कात, त्यामुळे हे देखील आता येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि त्यामुळेच कुठेतरी आता खरी मंत्री झिरवाळ यांची म्हणजे बाईट जी होईल तेच यावरती प्रतिक्रिया देतील, त्यानंतर हे सगळं समोर येईल। अजिंक्य, संदर्भात आपण स्वतः नरहरी झिरवाळांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? ते सुरुची या त्यांच्या शासकीय निवासस्थानातल्या घरातच आहेत का? काही त्याबद्दलची माहिती मिळते का? किंवा लोकशाही मराठी सातत्यानं त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतेय, त्या संदर्भातली काही प्रतिक्रिया मिळण्यासाठी त्यांची बाजू जाणून घेण्याच्या अनुषंगानं त्यांची काही बाजू समजू शकली आहे का? अद्याप तरी अजिंक्य असं त्यांची बाजू समजलेली नाही आहे। त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय पण मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क झालेला नाही। जसा संपर्क होईल त्याच बरोबर त्यांची प्रतिक्रिया देखील आपल्याला समोर येईल। अजिंक्य, ते सध्या सुरुचीमध्येच आहेत का? सध्या तरी इथे असं म्हटलं जातं की सध्या ते नाही आहेत म्हणून, पण मी विचारणा केली आहे की आहेत का म्हणून, तरी नाही म्हणून असं सांगितलेलं आहे। अजिंक्य, बरं, ठीक आहे। या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स मनीष तुमच्याकडनं सातत्यानं आपण घेतच राहू, असेच जोडलेले राहा आमच्यासोबत। आपण हा व्हिडिओ प्रेक्षकांना दाखवत आहोत कशा पद्धतीनं शासकीय बंगल्यावर मद्यपान केलं गेलेलं आहे, अनैतिक व्यवहार केले गेलेले आहेत आणि हा व्हिडिओ रवी यादवनं लोकशाही मराठीपर्यंत पोहोचवलेला आहे। या रवी यादवची प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा पाहूया। ये झिरवाल साहब का सुरुचि में मंत्रालय के सामने उनका सरकारी निवास है। उस निवास स्थान का 6ठे माले पे उनका निवास स्थान है, 6th फ्लोर पे। उस निवास स्थान पे ये घटना हुई है, वो वहाँ का वीडियो है, सेक्सुअल कंटेंट वीडियो है। उनके साथ में सेक्सुअल रिलेशन रखा हुआ है, उनको सेड्यूस करके, ताकि उनकी जो भी डिमांड्स है, जो भी अनैतिक उसकी जो भी ज़रूरतें हैं वो झिरवाल साहब उसका पूरा कर सके, जिसकी वजह से उसने उनके साथ में गलत तरीके से रिलेशन रख करके उनके ऊपर दबाव ला रहा है कि उनके साथ झिरवाल साहब शादी विवाह करें और झिरवाल साहब उनको मंगलसूत्र देवे। इस तरह से उसका प्रकरण है, जिसकी वजह से वो गुस्से में चिढ़ के वो वीडियो बनाया है, बनवाया है
ताकि वो वीडियो से वो अपनी डिमांड को और अपनी चीज़ों को पूरा करा सके, झिरवल साहब को दबाव में ला। हा सगळा खंडणीखोरीचा प्रकार असू शकतो असं स्वतः रवी यादव म्हणतोय आणि ज्या पद्धतीनं पवन यादवची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणी आणि दमदाटीच्या अनुषंगानं ते पाहता कदाचित या सगळ्यामध्ये तथ्य असू शकतं, पण मग हा एक प्रकारे हनी ट्रॅप आहे का? नरहरी झिरवाळ जे राज्याचे मंत्री आहेत ते या हनी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. आपल्या सोबत सध्या शरद